I can't resist me to take this nice video. म्हणजे हे चित्र दिसणार तसं डोळ्यात सामावणं फार कठीण आहे. आणि आता हे व्हिडिओमध्ये येत नाही पाहिजे थोडं, फोटोमध्ये छान येतं. लेट मी समथिंग इज गुड. ओके, नाउ सी हाऊ ब्युटिफुल इट इज. What is this? Is it a big fish or something different sea animal? Sea lion? Oh, it goes. Wow. And get scattered here. Come down. It has spread. See, how is the spread? It is spreading like this. And goes above. वरती चाललाय. थोडं कमी करतो. अरे, कमी केलं का रंग बदलला त्याने. काय झालं बरं? थोडं डार्क केलं आहे. तुम्हाला ती बॉर्डर लाईन दिसेल, मध्ये खांब येतोय. हँग ऑन. हे सगळं पसरलं इथे. हा जो पट्टा येतोय वरूनचा, हा पट्टा येतोय बघा, हा संपूर्ण. पण हा वरचा पट्टा तर इट्स मार्वलस. इट्स टुडेज गिफ्ट टू यू. काय हे अद्भुत चित्र आहे. कॅमेऱ्यामध्ये मावणं शक्य नाही आहे. आणि इकडे हे थोडं आता पांढरं झालं ते केरसळ. बरीच माणसं इकडे शूट करायला आलेली. आणि पण त्याच्यामध्ये हे खालच्या लेवलला पांढरे ढग. हो, शुभ्र पांढरे ढग खालच्या लेवलला. खालच्या लेवलपर्यंत मी पकडू शकत नाही, कारण ही रस्त्याच्या कडेला झाडं आहेत. पण त्याच्यावरती हा गुलाबी रंग पसरलेला आहे. रस्त्याच्या बाजूची ही मिठागरची आहेत. आपण मेळा मिठागर होत जाते. पण छानपैकी हे, बापरे, काय हे आभाळ आहे. एवढं भव्य दिव्य आभाळ बघितलं आपण या दुनियेमध्ये. किती एकदम क्षुल्लक टिंबाएवढं तरी आहेत का? उगीच किती काळजा करतात, किती काळजा घेत आहेत, किती भांडणं करत आहेत, किती डूब धरत आहेत, किती राग रुसवे करतात. कुठे कोणाचं आहे. सुंदर. आय एम लकी टू सी दिस थ्रू माय आईज अँड कॅप्चर दिस अ बिट, आय विल से, होल्ड ऑन, अ बिट नाइसली for you all. Oh, a different situation altogether. And I'm taking upstairs. You see the blue. I don't know what had happened to camera, but you see the blue. It is not exactly this much dark blue, which is you are seeing it in this shoot, but light blue, no doubt. It's as good as the reflection of the sea water. But there is no sea. Coming back to that skyline there, there is something wrong in the camera, because here it is not so blue, but the camera is capturing the blue side, whole that side, and one big hold on, yeah, the big white one there. Nicely. Something about the hillside. Then something. Oh, are you able to see the birds? May not be. Hold on, where I'm capturing them. No, they are not in the camera. They are not in the camera. They cannot come. They are too tiny. Let me try. No. छानपैकी दृश्य. वा, काय नजारा आहे. आता हे साधनाला पाठवायला हरकत नाही की कॅनडाला तुझ्या इथे चांगले दिसतं ट्रेकिंगला. ओ, व्हॉट अ पिक्चर, व्हॉट अ पेंटिंग, एक्सलंट. आय गॉट बोर्ड ॲट होम. म्हणजे ते काय झालं, मुलीचं ते रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणून फॉर्म भरत होता, आणि तिकडे एवढी डोकेफोड झाली. कंटाळो आणि म्हटलं थोडे पाय मोकळे करूया. आम्ही त्याला मारोड म्हणतो आमच्या इथपर्यंत.
आणि जो काय बाहेर पडलो तर एक एक नजारे दिसायला माझ्याकडचं थांबले होतं सगळं. आणि हे मागे दाखवले पण म्हणे हे रंग चेंजेस होत आहेत. या बाजूला गेलं का साधा रंग आहे, हा सेंटरला आला का वेगळा रंग. हे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आणि ती अथांग समुद्र समोर पसरला आहे का वाटतंय ना, तर समजून घ्या वाटत असेल तर. अझूम करायला काय हरकत आहे. अहो सगळं गणित त्याच्यावरतीच आपण शिकलो. एक्स अझूम करूया आणि वाय अझूम करूया. वाय म्हणजे सो अँड सो, एक्स म्हणजे सो अँड सो. मग ती गणित प्रमेय सगळी सॉल्व केली आयुष्यातली, पण तशीच सॉल्व होतात. आणि पण हे दिसणारं विहंगम दृश्य माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त झालं आणि ते माझ्या कपाटात पण बंदिस्त होणार फेसबुकमधल्या. हां जस्ट मिनिट. वाह 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 वाह, क्या नज़ारा है, क्या नज़ारा. 6 minutes continuous, but I will compress this to see that at least it is good, getting loaded on some WhatsApp group. Lovely, just lovely. We are not आम्हाला अजून पण मासली काय हातात लागलेली नाही आहे. पण हे जे काय मिळतं आहे त्याने ही महिन्याची बुक भागवलेली आहे. हां काढू नको, हलवू नको, ते त्याच्यातूनच घे कॅमेरा शूट. रेकॉर्ड होते ना, होते. पाण्यात पडेल बाळा. हो साहेबा, ब्युटिफुल नजारा बघा कसा ओसरत चालला आहे थोडा. आणि हा दिसणारा मावलस, जस्ट मावलस. मित्राने छानपैकी त्याचा मोबाईल कॅमेऱ्याचं चित्रण करत ठेवलं आहे. आता पण छानपैकी तिकडे हे समोरचं छोटं एक लाकूड लावलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे. So it will capture all the moment very silently and slowly. A very nice idea of young generation guys. पण हे असं सगळं फिरवणं आणि दाखवणं ते शक्य नाही होणार एकाच कोणातून. आमचं लाईफ कसं वेगवेगळं, प्रत्येक पाऊलमध्ये वेगळापणा असलाच पाहिजे. आणि छान वॉट देअर इन दिस समथिंग. मिठाची राशी बघतायत. हा एक ॲडव्हान्टेज. नुसतं चित्रण करतं ठेवण्याची. माझ्या हातामधून हा जो काय फिरतोय, ओ वॉट अ शेड. मी एडिट वगैरे काय केलेलं नाही, हे डायरेक्ट शूटिंग चालू आहे. बदलतं. हे म्हणजे खरं स्लो मोशनमध्ये वगैरे कुठे काय इकडे ऑप्शन दिसत. एक पॅनोरामा आहे पण तो दॅट इज फॉर फोटोग्राफी इफ आय एम नॉट. ओ वॉट कलर. लेट मी मिनिमाइज इट अँड सी दॅट हाऊ मच आय कॅन कव्हर. Lovely. It's heavenly experience. One can have it by looking at it. The birds are going down to their homes there. They are looking out for better shelter. कलर कसा चेंज होतो बघा ना. अहो तसाच मागे एकदम मी घेतला होता. असा फिरला का पांढरा, असा थोडा हरवला का असा निळा आणि असा. अच्छा, काय सिनारिओ आहे. वो वंडरफुल. हा किती नशिबान आपण. मी म्हणतो ना, ते केरळाला म्हटलं गॉड्स ओन कंट्री म्हणतात. मी म्हणा ना, आमचं उमेळ म्हणजे गॉड्स ओन वर्ल्ड. हा जो नजारा थोड्या टायमापूर्वी वेळापूर्वी दाखवला, तो हळूहळू सेटल होतो आहे. आणि तो जो काय सी लायन वगैरे काय होता, ते सगळं माझ्या कल्पनेतल्या त्या मोठ्या कोणतरी आयडियाप्रमाणे तो हळूहळू दुसरं होत चाललेला आहे. जीवन पण तसंच आहे.
काहीही शाश्वत नाही आहे जीवनामध्ये. येस, नथिंग इज परमनंट. Change the only constant thing in the nature. अरे आज जर मी घराच्या बाहेर पडलो नसतो, आय वुड हॅव मिस. ओ ओ ओ ओ दे आर फेंट. These are the color stock. I think, let me see whether I can. Yeah, they are faint. You can see that. Faintly, you can see that. Faintly, they are going to come back or come down there. See, very faintly you can see it. They are going far away, far away. I'm not so sure they will going to land there. नाही, पुढे गेलेत ते अजून. Oh, lovely, lovely. They are here. They are here. They are here. They are the color stock. Color stock. Color stock. Hemant has sent this picture on the WhatsApp. Oh, see the line. See the line. V line. That's they called unity line. V line. They always flow in V line. Just go to the Google and give the command why birds are flying in V shape, and you will get what beautiful answer, and you can think about that. And say V shape मध्ये असतो always flying, and they generate the energy out of that. 12 मिनटं होत आले, पण मला नाही वाटतं अजून 20-25 मिनटं मी इथून हलेल का, कारण हे चेंज होणारे कलर हे टिपणं जास्त सुंदर दिलं आहे. आता काही फोटो पण निघतात. तर एक ट्रिक मला शिकवली सेजलने, की ऑडिओ व्हिडिओ चालू असताना तुम्ही जर असं इथून खालून पण तुम्ही फोटो काढू शकता. मग आता हा कुठेतरी कवर फोटोला पाहिजे आपल्याला. थोडा डार्क करतो मी. येस, लवली lovely, lovely. What of this? Yes, dark, complete dark. Yes, only light at the end of it. Oh my God! Oh, it a change. मग बटन दाबलं होतं ते गेलं पुन्हा, आणि त्यांनी खरं रूप दाखवलं. असं त्याच्यात सत्य हे सत्य आहे. Whether it's a truth or fact, can somebody tell me the difference between truth and fact? Put it in my comments when I put this video on Facebook, or you can call me if I'm putting this on WhatsApp. Come down, again making dark a bit. I'm not changing the color, I'm just changing the brightness. And thus it is showing. Now there are lights also burn. You can see the faint line of street light there. Very, very faint. You may not be able to see. So this will be the why you are changing, boss? Hold on. When I'm clicking it, it is changing the that colorness. Oh, it is still there. So the lights are on in the buildings, okay, and there are mosquitoes here. They have started biting me. But I'm not going to listen to them today. I have to put Odomas, or I don't know. No, putting the Odomas after bite is not useful. It's a sheer waste of money. So I'm not going to spend on that. I may put some ice pack, and let us see what happens. And here are the artificial lights, man-made things. But they adds even to the beauty of the skyline. Very good. एका मैत्रिणीने मला कॅनडातल्या ट्रेकचे फोटो पाठवले. ओ, व्हॉट अ पिक्चर्स क्यू व्ह्यूज देअर.
Excellent. Mars, beyond thing you can think of. I salute her. I said that I'm not so sure whether I can do a trek in Canada in coming futures. No one knows what happened in future. But still, it's good that you have sent me this, you have put this photo on FB and I'm able to enjoy that. So thanks to you. I promise to show you some video show on that. With some lovely photograph, her photograph as well as nature. Because her mind which has captured that nature very well. That's why her photos may be included in that video show. Oh, see. Very faintly you can see it. They are there? Yes. बगड्यांची माळ फुले अजूनही अंबरात. वसंतराव देशपांडेचं एक चांगलं गाणं आहे. हे बगडे नाही आहेत, दॅर आय मोस्ट प्रॉब्ली दे आर कलर्ड स्ट्रोक काय म्हणतात त्याला. नरेश म्हात्रेने गेल्या वर्षी टाकले होते ते ग्रुपवरती. वाशीला पण हे दिसायला मिळतं. बट आय थिंक दे आर गेटिंग डाऊन. आय थिंक ते सन सिटी रोडला उतरतात का ते त्या बाजूला. याच्यामध्ये नाही रे, पुढे गेले ते, त्या बिल्डिंगच्या पुढे गेले. नाही बिल्डिंगच्या त्या बाजूला गेले ते. इकडं असतं तर त्यांचं लँडिंग इकडे समोर झालं असतं. बट नॉट सो. ते सनसिटीला ते उतरतात. इव्हन आता हे फ्लेमिंगोज पण तिकडे उतरतात. तिकडे फार कमी उतरतात. That sea lion has disappeared almost. Some traces, but oh, let me put it in the light. But no, they can't come in. They are far. Shall I make it a bit white? No, still they are not. You will not be able to see that. There is the three lines. They have got the base. I think हे बहुतेक इकडेच उतरतात की काय. हां, हे इथेच उतरतात. हे म्हणजे यांचं दिल्ली एअरपोर्ट इकडे आहे आणि त्यांचं ते सौदीचं तिकडे आहे. पण ते बिल्डिंगच्या बाजूला जात आहेत, उतरताना दिसत आहेत. तेव्हा हे दोन फ्लाईट तुम्हाला जवळ मिळाली. व्हेरी बिझी एअरपोर्ट टुडे बिकॉज ऑफ हॉलिडे. व्हॉट इज हॉलिडे? व्हॉट इज डे टुडे? वेनसडे. ओके सर, लेट अस सेलिब्रेट वेनसडे टुडे. Because of holiday season nowadays, because of the lockdown, some flights of birds have started and they are landing here in a group. This is a time to land after days hard work to find out some food for them and maybe for their children. ओ भाई साहब, प्रॉफिट वाले उतर जाना. छानपैकी दृष्ट. हळूहळू लाईट कमी होत आहे, डीम होत आहे. आणि त्या डीम लाईटमध्येच काही ढगांच्या आकृत्या अजूनही तशाच राहिल्यात, काय हल्ले नाहीत. पण त्यांचा तो जो अगोदर तो ठळकपणा दिसत होता तो हळूहळू कमी होतो आहे. आणि मग हॅलो. अरे सांग रे त्याला बाबा, आले इकडे बडबड करा उभं रे. तुम्हाला दिसतात का? नाही दिसणार. ही एक आणखी फ्लाईट आलं. सेम आय थिंक दे आर द सेम कलर स्टॉक. पण कॅमेऱ्यात येणार नाहीत. नाही नो, यू कॅनॉट सी दॅट. हां, पण ते त्यांचं लँडिंग ते तिथून आहे ना ते. पण आय स्टील डाऊट इट. त्याला सांग ना जरा बाबा. हो, त्याला सांग जरा, त्याबद्दल जरा व्हिडिओ चालू म्हणून. छानपैकी विहंगम दृश्य. आणि हळूहळू लाईट कमी होत आहे. आणि त्या लाईटबरोबर मनातले कोळिष्ट काय असतील का नाही मला माहीत नाही, कारण मी काय ठेवत नाही. असतील ती पण तेवढ्याच रीतीने ही. आलं का थोडं तुम्हाला दुसरं दिसतात. कितवी फ्लाईट लाईन आहे माहीत नाही.
जेट एअरवेज वाटतं ती काय इंडियन एअरलाईन्स माहिती आहे का, एअर रशिया, किती किती थवे इथे आता त्यांच्या घराजवळ पडतात. पण इकडे इकडे जवळ लँडिंग नाही आहे. शुअरली दे आर गोइंग टू द सनसिटी रोड मोस्ट प्रॉबेबली लाईक दॅट. पण त्या बिल्डिंगच्या पलीकडे जातात आणि तिथून थोडं म्हणजे वरच्या अंतराने तो अंतर फार कमी आहे, नॉटिकल माईल्स. त्याचे ते सनसिटी रोडला फार कमी आहेत. इकडे उतरणारे खालच्या लेवलला उतरले ते, पण हल्ली तिकडे पण ही एन्क्रोचमेंट तिकडे असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे तिकडला तो बेस बहुतेक पक्षाने हलवला असावा. आता काय, आम्ही शहरात राहतो. उमेळा गाव पकडून आमचा वॉर्ड नंबर 106 झालेला आहे. असो, चेंज इन द ओनली परमनंट थिंग इन नेचर. पण मानवी भावना, मानवी प्रेम, हा लोणार कसा बाबा, मानवी भावना, मानवी प्रेम आणि मन, काही गोष्टी स्थिर आणि तशाच असण्याची शक्यता आहे आणि काही सरड्यांचे रंग बदलतात, तसे माणसांचे पण रंग बदलतात. हो, आजकाल मी मध्ये जास्त घेतो की आपले आपले म्हणणारे कलर कसे बदलतात. आणि या अवलंबून जेव्हा दृष्टीत येतं, नजरेत येतं, आणि मला खात्री असते की हा सरडा रंग बदलणार, हा मात्र ही काळ्या दगडावरची रेष ही अशीच राहणार. आणि काही अंदाज जेव्हा ठोकताळे बरोबर निघतात तेव्हा मग एक थोडं आपण प्रगल्भ झाल्यासारखं किंवा आपण थोडं जाणकार झाल्यासारखं वाटतं. बाकी शिक्षण आणि हे माणसाने का घ्यावं, तर त्याच्या विचारशक्तीला ते एक दिशा देतं, तुमचे ॲटिट्यूड्स तयार करतं. अदरवाईज नुसत्या डिग्र्यांची भेंडोळ घेऊन तेवढं कामाला येईल की माहीत नाही. एक व्हिडिओ टाकला आहे फोजलवर, थोडा वेगळाच आहे तो, पण पुलं म्हणतात की तुम्ही पोटा पाण्यासाठी काहीतरी नोकरी धंदा करा, पण तुम्हाला का जगायचं आहे किंवा जगायचं कसं हे समजण्यासाठी तुम्ही संगीत, कला ह्या क्षेत्रातला एखादा छंद लावून घ्या. किती समर्पक पुलं बोलून गेले आणि साध्या सोध्या शब्दामध्ये पुलं म्हणतात, वपू म्हणतात, अब्दुल कलाम म्हणतात, खलील जिब्रान म्हणतो, ॲरिस्टॉटल म्हणतो, विवेकानंद म्हणतात. अशी छोटी छोटी या मोठ्या लाडूच्या बुंद्या जेव्हा आपण गोळा करतो आणि त्या आनंदातून आपला आनंदाचा मोठा लाडू तयार होतो. नाहीतर या जगामध्ये मोठं असं एकत्र कधीच